पहिला सामना जिंकल्यानंतर हे दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. इथून जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. तिथून गावदे पेठ संघ पोहोचला आहे सुपर 8 मध्ये आणि या मॅच मधून जिंकणारा संघ त्यांच्या समोर असणार आहे. मागची मॅच सुद्धा जबरदस्त झाली. अगदी एका धावेने सामना जिंकला जयदुर्गा एकता क्रिकेट संघ रोहिंदन टीमने आणि मॅच मध्ये कामगिरी चांगली राहिली ती उत्सव पाटील गोलंदाजीने चांगली त्यांनी कामगिरी साधली आणि अंतिम ओव्हरमध्ये जबरदस्त फटकेबाजी टीम शिरोडीची आपल्याला पाहायला मिळाली. यंगस्टर क्रिकेट क्लब क्रियाशील देवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 4 दिवसीय स्पर्धा. अगदी पारितोषिकाचा विचार केला तर 1,20,000ची स्पर्धा आणि मालिका वीरासाठी वॉशिंग मशीन. खूप चांगल्या प्रकारचे बक्षीस स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज शूज आणि कूलर, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज या स्पर्धेमध्ये दिले जातील. निहाल आलीत गोलंदाजीला टीम अमन ब्रिगेड रियांश 11 वलफ टीम कडून आणि सलामीची जोडी मैदानामध्ये मयुरेश आणि सौरभ. जोडी तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या आधारे निहाल आपल्याला पाहायला मिळेल. येस बाबूशा, चलो हॉर्न माइक्रोफोन बाबूशा को इनवाइट करते हैं. धन्यवाद. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर से कहते ना तेरा होकर तुझसे भी दूर हो गया. भले ही साउथ अफ्रीका टीम चैंपियन होने से दूर हो गया लेकिन से हमारे क्रियांश 11 देवीजा बड़ा टीम देखिए बात करेंगे. अब चैंपियन के लिए सपना देख चुके होंगे संजय मात्रेश्वर. देखिए ग्रीन सिग्नल उनके साथ देखिए प्रशांत पाटिल सर अंपायरिंग की भूमिका पर. बड़ा मैच है यहाँ पर दोनों टीमों के बीच में. चलिए रोहिंजन सी देखिए बात करेंगे यहाँ पर से जय दुर्गा माता. जय दुर्गा माता देखिए बात करेंगे एकता 11 रोहिंजन है. और सामने देखिए यहाँ पर अमन ब्रिगेड है रियांश 11 ओलफ टीम. देखिए और पहला गेंद के पर देखिए ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई लेकर जाएगी. 1 बाउंस लेकर गया और चौका दिया. भाई मिडाउन देखिए चेतन अंदर थे, अमन भाग कर आए थे तेजी से लेकिन दर्शक बन गए. चलिए 1 बाउंस देखिए यहाँ पर चौका आता हुआ. माहिरा टीचे भी देखिए हमारे साथ हैं. प्रभाकर सेठ पाटिल साहब आकर आए थे, उनसे गुजारिश करना चाहूंगा आइए वीआईपी डेश में. वेलकम स्वागत है. रियांश 11 अमन ब्रिगेड का चाहिए तो निश्चित रूप से परेश दादा पाटिल से जगन दादा देखिए बात करेंगे टीम के साथ हमेशा देखिए साथ निभाते हैं हमारे संजोग दादा पाटिल, सम्राट दादा, अनिल टिम्बे सर की आवाज देखिए यहाँ पर अंपायरिंग है. और कमाल के टाइमिंग देखिए यहाँ पर पहला मिडाउन के ऊपर खेला, इसके बाद देखिए कवर के बीच से खेला. यहाँ पर लाजवाब अच्छी तैयारी देखिए यहाँ पर. तारीफ करना चाहूंगा बल्लेबाज मयूर पाटिल और सौरभ पाटिल. देखते हैं यहाँ पर यहाँ साझेदारी कितना बनाते हैं यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए रोहिंजन टीम मैदान पर हमारे अच्छे दोस्त हैं. माय फेवरेट कमेंटेटर से मचिंदर पाटिल सर हैं. इस वक्त बेंगलुरु में देखिए बात करेंगे SCL बेंगलुरु एक बड़ा देखिए इवेंट डी स्पोर्ट्स. और ये देखिए विकेट गिरता है यहाँ पर. बड़ी विकेट हो सकती है, एक साझेदारी बन रही थी और मयूर पाटिल का यहाँ पर विकेट गिरते हुए.
हाँ, चलिए इस बात करेंगे दो मुकाबला जीतकर कौन सी टीम दो मुकाबला जीतकर अभी वेट कर रही है। आरसीसी की बात करेंगे, पूरी टीम नहीं है भाई, आप टीम में नमित पकड़े कल देखिए से के लिए बंद पेड़ देखिए यहाँ पर से और खास करके संदीप स्पोर्ट जीसीसी पेट टीम है। अच्छा देखिए यहाँ पर गेंद निकलता है यहाँ पर से, अरे यही काम करना होगा आपको। कहते ना सफलता ना मिले भला एक दो डॉट गेंद भी निकल जाए तो आसान बन सकता है गेंदबाज। निहाल फिर से एक बार तैयार, और निहाल का देखिए हाल क्या बेहाल है, क्या बढ़िया देखिए स्विच हिट खेलते हुए यहाँ पर से पॉइंट, थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट को चिरता हुआ 4 रन। क्या बात है, डॉट गेंद निहाल निकाले, उसके बाद देखिए रिवर्स खेले यहाँ पर है। और ये बल्लेबाज ने बताया भाई अगर तू समंदर है दरिया है तो मैं भी शराब हूं, अगर तू समंदर में डुबा सकता है तो मैं नशा से डुबा सकता हूं, अगर तू डॉट गेंद से दबाव डाल सकता है तो मैं एक आध बड़ा हिट खेल के उस दबाव को हटा सकता हूं। और जड़ में रखते हुए यहां से बहुत बढ़िया देखिए लाजवाब ही बात बताए यहाँ पर, क्या बढ़िया मुकाबला देखिए। हमारे लेजेंड देखिए बात करेंगे, हमारे ग्रामस्थ मंडल, हमारे आन बान स्थान देखिए संजय मात्रे सर इस वक्त देखिए पहले दिनों से हम देख सकते हैं अंतिम समय तक देखिए। और ऐसे इंसान देखिए जो तस्वीर में कम मुसीबत में ज़्यादा और क्रांशील देवी जब बड़ा आयोजित देखिए इस प्रतियोगिता में अच्छा साथ मिलता है। हमारी टीम का स्कोर है 11 रन बनाए चलते, थोड़ा डीजे के पास फील्ड खोला रखिए, समय भलाई हमारे पास काफ़ी है, लेकिन आज मुझे लगता है ये थोड़ा प्रैक्टिस आपको मिल जाएगा। ट्रॉफी तक देखिए पहला टीम पहुंचने वाली टीम है, कहते ना डर अक्सर कहा जाता है। 11 रन बनाए सेकंड ओवर गेंदबाजी के लिए आते हुए रोहन मात्रे देखिए कमाल के कल गेंदबाजी की। आकाश भी देखिए यहाँ पर दबाव डाले लगातार से, केदार यादव के एक्शन से वही तारीफ करना चाहूंगा। रोशन मात्रे भी देखिए एक अच्छा इनिंग खेले, जब 49 का पीछा करना था, अच्छा मेहनत था यहाँ पर पूरी टीम की। हाँ ये देखिए भाई खींचा भाई यहाँ पर, ऊंचाई तो लिए क्या लंबाई नहीं, क्या लिया गया, इसलिए तो कहा जाता है जोश और जुनून का खेल है क्रिकेट है। संतोष सर डर के आगे नहीं है टिकट है, क्योंकि क्रांश 11 देवी जबड़ा टीम देखिए जब तैयार हुआ नन्हे मुन्ने जादूगर लगा कि यह डर के सामने यहाँ पर पेश कर पाएंगे, लेकिन इस साल डर से नहीं भाई हिम्मत से जोश और जुनून से अपना लिया यहाँ पर सेमीफाइनल के लिए टिकट। टोको डीजे जाकर पहुंचाए 11 रन से। आज देखिए लोग पड़ के सर संतोष घरत सर बहुत अच्छे पीपीएल की भी जवाबदारी यहाँ पर है, पनमेल प्रीमियर लीग को देखिए सक्सेस बनाने में अच्छा योगदान आपका रहा। चलिए करण सेठ पाटिल रोहित सेन और इसके साथ दीपेश सेठ घरत है, दीपक सेठ मात्रे कोठारी गुजारिश करना चाहेंगे, आइए वेलकम आपका स्वागत है। चलिए अच्छा स्क्वायर किट खेले यहाँ पर से करण सेठ पाटिल से रोहित सेन दीपक सेठ मात्रे कोठारी दोघा मान्यवर यावा दादा मंच पर वेलकम स्वागत आहे। क्रांस 11 देखिए देवीजा प्रकाश है तो देखिए संतोष सर देखिए यहाँ पर टूर्नामेंट भलाई देखिए 4 दिन का 60,000 है, लेकिन इस टूर्नामेंट की लोग ट्रॉफी देखिए लगेगा ना एक समय के लेके लाख या 1.5 लाख की प्रतियोगिता खेला जा रहा है। अच्छा गेंद यहाँ पर और युवा के लिए यही मौका रहता है। जब साहिल दरे बल्लेबाजी कर रहे थे संतोष घरत सर, तभी मैंने जिक्र किया था
और आने वाला वक्त में हो सकता है क्रांश 11 देवी चपड़ा के कोई खिलाड़ी पनवेल प्रीमियर लीग में दिखे। अंपायर की आखिर में उंगली उठी है। पीपीएल कहा जाए तो युवा के लिए ज्यादातर मौका चांसेस है। आरपीएल में हर खिलाड़ी को मौका नहीं मिलता है। साहिल दरे देखे नितलेश के खिलाड़ी, युवा खिलाड़ी संतोष घरेसर है और 3 खिलाड़ी सर नितलेश के, लेकिन साहिल मैन ऑफ द मैच बने वहां पर है। और वो कॉन्फिडेंट पीपीएल का देखिए उन्हें जाकर मानकोली में बोरनकोली टीम के सामने क्या बल्लेबाजी की। इतना हर शाम सुहाना नहीं होता है, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता है। कुछ तो बात रहा है साहिल में भाई, वरना पीपीएल में उसकी जगह नहीं होता। उसी तरह से ग्रामीण के खिलाड़ी देखिए, जैसे आप मौका बनाओगे आपको पीपीएल आरपीएल बहुत सारे देखिए खिलाड़ी। क्या किसी ने सोचा था ऋतिक पाटिल भी देखिए, और ऋतिक पाटिल देखिए सबसे पहले उन्होंने मेरा थैंक यू किया, क्योंकि मैंने 5 साल पहले संतोष सर कहा था कि केतन मात्रे के बाद अगर कोई ये खिलाड़ी है तो वो ऋतिक पाटिल है। 7वां आसमान छू सकता है, आईपीएल देख सकता है। आर्यन नायक देखिए भामुन डोंगरी अंडर 90, बस ऐसे खेलते रहो। और ये मुझे लगता है अगर परफॉर्मेंस अच्छा रहे ना इस सीजन 4-5 टूर्नामेंट के बाद है, और थोड़ा ऊपर खेलो। अगर परफॉर्मेंस अच्छी है तो और ऊपर खेलो जाकर। अभी भी देखिए आपके हिसाब से जो टीम देखिए 1 साल में बना है, पूरी भी कंप्लीट नहीं हुआ है। उस सीजन में ज्यादातर मैच नहीं खेले, लेकिन इस शुरुआत जिस तरह से हुआ है बड़ा अच्छा लगा। अजय देवगन कहां से आ गए भाई? होता है कभी कभी। और यहाँ पर देखिए मैं यही बात बताया, समंदर ने जितना लोगों को नहीं डुबाया है उतना शराब ने डुबाया है। हर चीजों का लिमिट है। जैसे कहते ना चौके छक्के डॉट गेन, और यहाँ पर देखिए कंप्लीट होता हुआ डेट गेन है। और टीम का स्कोर देखिए 17 बना यहाँ पर से 2 ओवर कंप्लीट है। नहीं संतोष सर देखिए लिमिट बहुत जरूरी रहता है हर चीजों में। नशा कहीं ज्यादा हो जाए, रन कहीं ज्यादा ना चला जाए, पैसा कहीं ज्यादा ना खर्चा हो जाए, डे नाइट कहीं ज्यादा ना हो जाए। इसके लिए हमने थोड़ा आराम लिया। फिर घर की टूर्नामेंट है और थोड़ी सी माफी चाहेंगे, फाइनल डे जोड़ नहीं पाएंगे, लेकिन बहुत सारा चीनू देखिए बड़ा अच्छा लगता हुआ। ये खिलाड़ियों को मैं ऑन फील्ड देखना हमेशा पसंद करता हूँ। रफ्तार का सौदागर, कहते ना टेनिस क्रिकेट का शोएब अख्तर है, और सबसे ज्यादा मैं कहूँगा, और उन्होंने देखिए अपने करियर के बाइक भी जीते हैं। और अब मैदान पर ड्रीम्स पहुंचा है, थोड़ा चलेंगे। डीजे मायरा बड़ा इंप्रेस किए संतोष सर है, वर्दोली से हैं लेकिन लगाने एक समय के लिए। ओके राजा चलिए बात करेंगे ग्रामस्थ मंडल से विष्णू दादा म्हात्रे यावा दादा मंचावर वेलकम स्वागत आहे। जेवढे प्रेक्षक ग्राउंड पर आहे त्यांचं पण मनपूर्वक स्वागत आहे, आलेल्या पाहुणेचं पण हार्दिक स्वागत आहे। चला विष्णू दादा म्हात्रे यावा दादा मंचावर वेलकम स्वागत आहे। टूर्नामेंटचा दूसरा दिवस है। चला अंपायर काय दिक्कत काय प्रॉब्लम है? मुझे लग रहा है शायद गाड़ी का कुछ है। चला आकाश लक्ष दिया संजय सर। और शायद गेंद है। चले कोई बात नहीं, 24 बॉल खिलाड़ी खेलना पसंद करते हैं। कमेंट्री बॉक्स के सामने देखिए अमन हम देख सकते हैं। अमन देखिए ये नाम हमने जब बचपन में संतोष सर और संजय दत्त का पिक्चर था अमन है साजन पिक्चर में, और हिट रहा पिक्चर, और वो नाम भी देखिए हिट रहा। और अमन फिर देखिए रियांस 11 से ओलप टीम, लेकिन टीम बड़ा अच्छा है भाई, बैलेंस टीम है। वाइट देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ। इस साल बल्लेबाजी भी इनकी बड़ी लाइनअप है। और जहां पर देखिए बात करेंगे तेम्बोडे नाइट में टीम है सुपर 14 में पहुंचे हैं। टूर्नामेंट की आखिरी अंतिम नाइट है, और मुझे लगता है कल उदयाचा दिवस है, 13 तारीख है, फाइनल नाइट रहेगा। शुभकामना देना चाहेंगे व्हाइट का इजाफा
और टीम चाहेगी कि आज अगर यहाँ पर देखिए, ये तो नहीं कह सकता हूँ कि मुकाबला जीत कर जाएंगे या हार कर जाएंगे, लेकिन एक अच्छा कड़ी मेहनत है। 17 रन था पहला ओवर और वही 17 है भाई। थोड़ा सा मिस्टेक हुआ था, 18 रन से 18 पहला ओवर में देखिए 11 रन से यहाँ पर स्कोर बोर्ड है। दूसरा ओवर 6 नहीं है भाई, 7 है। देखिए कैलकुलेशन कीजिए अच्छा से। ज्यादा से ज्यादा आप जुड़े, क्योंकि अच्छे टूर्नामेंट चल रहा है यहाँ पर। लाइव टेलीकास्ट से उतना दिक्कत नहीं है, लेकिन फिर भी हाँ, ऊंचाई तो भरी है। क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ पर अमन पाटिल। देखिए यहाँ पर से कैच के नीचे और अच्छा कैच भी यहाँ पर लिया और साझेदारी एक बन रही थी, फिर से एक बार साझेदारी तोड़ने में कामयाब रहे। टीम का टोटल देखिए 19 पर 4 विकेट है, लेकिन अभी भी देखिए तीसरा ओवर चलता हुआ। अभी भी देखिए मुकाबले में काफी कुछ बचा है। कहते ना, डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं, वापस फूल खिला सकते हैं। बल्लेबाजी के लिए आते हुए तुषार पाटिल। देखिए वेदांत कमाल के गेंदबाजी। यही बात बताए, इस साल देखिए बात करेंगे, अच्छे बैलेंस दिख रहे हैं ओपनर टीम में। अमन क्रिकेट रियांश 11 और चढ़ में देखिए, चढ़ में यहाँ पर रखते हुए और संतोष सर, अगर यहाँ पर आज ट्रॉफी तक जो भी टीम बनकर जाएगा उसके लिए अच्छा है, लेकिन अमन क्रिकेट टीम गई तो फिर कल जो फाइनल पर जो सुपर 14 का मैच खेलेंगे कोलम से, देखिए एक अच्छा टीम है, उरन से फायदा मिल सकता है। इसलिए लगातार ये देखिए खेलते जा रहे हैं, प्रैक्टिस लेते जा रहे हैं। लेकिन चिनो पाटिल मुश्किल बनाएंगे आपको गेंदबाजी में, अगर एक अच्छा टोटल मिल जाए। और खराब गेंद देखिए, अगर अच्छा टोटल मिल जाए और उसके साथ साथ देखिए बड़ा हिट है, 47 आप बढ़िया देखिए। और उसके साथ देखिए नो बॉल फ्री हिट रहेगा भाई। कहा जाता है इसलिए कि जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, और जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चिरकर उग जाते हैं। 26 रन बनाए। छब्बीस बनाए यहाँ पर से तैयार से। ओ फ्री हिट देखिए, जिसका फायदा नहीं ले पाए यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए, अच्छा कमबैक है मैदान यहाँ पर दिलाते हुए। नहीं, ये क्रिकेट में देखिए चीज होना चाहिए, एक तेरी तो एक मेरी, तभी मजा आता है। कहते ना, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तू क्यों ढूंढता है, हर इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। 27 रन बनाए, 27 रन देखिए बनाए यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से आरसी से पेट है, नमित पकड़े देखिए इनका टीम है।
अंतिम मैच के लिए इंतजार। संतोष सर पेट टीम में कुछ तो खास है भाई। कल से के लिए मैंने भी आखिरी मैच खेले, आज नमित का टीम भी आखिरी खेलेंगे और संतोष गरज सर भी आखिरी मैच खेलेंगे कमेंट्री बॉक्स में। संतोष गरज सर कोई बात नहीं, आप हमारे लेजेंड हो, कल भी तो, आज भी हो और आगे भी रहोगे। और बड़ों का रिस्पेक्ट करना हमेशा, देखिए महाराष्ट्र भारत है, इन्होंने संस्कार सिखाया है। अंपायर देखिए हमारे सिग्नल, और महाराष्ट्र ने मुझे जो कुछ दिया है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 29 रन है। ओ दूर से खेला, यहाँ पर ऊंचाई तो ली है। ओ कैच क्या लिया या बाउंड्री कंप्लीट है? कैच है भाई, यहाँ पर कंट्रोल दिखाया यहाँ पर, और अंपायर की उंगली उठी। अंपायर चिनू पाटिल यहाँ पर कुछ मांगे करने के, चेक करने के लिए, और नजर थोड़ा सा वो चाहते हैं कि डाउटफुल चेक करना चाहते हैं। आकाश से यहाँ पर चेक कर रहे हैं हमारे और नजर, अगर ठीक है नहीं तो ऑन फील्ड डिसीजन जो है वो रहेगा, थोड़ा चेक किया जाएगा, क्योंकि किसी टीम के लिए डीआरएस नहीं है, लेकिन ऐसा क्लोज कुछ आता है तो फिर अंपायर अगर चाहेंगे, अगर यहाँ स्क्रीन पर आए तो ठीक है, नहीं तो फिर ऑन फील्ड डिसीजन, वहाँ जो दर्शक कैमरामैन भी वहां पर हैं, लेकिन देखते हैं। नहीं बहुत अंदर है भाई, साफ सुथरा दिखाई दे रहा है। चिन्नू मुझे भी एक समय लगा कि इतना दूर हम लोग हैं, लेकिन बहुत अंदर है। नहीं चिन्नू भी वही बता रहे हैं कि सिर्फ शक हमें दूर करना था चिन्नू को। नहीं मुझे भी एक समय लगा कि फील्डर का थोड़ा पैर पीछे गया, लेकिन उससे भी बाउंड्री लाइन क्या होता है, पर्दे के आगे थोड़ा बाउंड्री लाइन है, अगर पर्दा रहता तो दिक्कत नहीं है। टच हो गया, पता है, सेफ है। बहुत बढ़िया। देखिए आज आरसीसी पेट भी मुरावे नाइट में भी दिखेंगे, रातों के कातिल लो फड़के सर, संतोष गरज सर, खूब अच्छी देखिए क्रिकेट चलता हुआ आने वाला। देखिए बात करेंगे आपको खारगर में भी देखिए पिट के मैदान पर प्रतियोगिता दिखेगा, केपीसी नामपुरी। चलिए नमी टॉस के लिए तैयार रही है, जिससे मैच कंप्लीट होगा तुरंत टॉस किया जाएगा। आकाश से थोड़ा अभ्यास मिल जाएगा यहाँ पर घर की टीम को। हवा में कीन है, फील्डर्स नीचे नहीं है, जब तक कीन वापस आता तब तक देखिए 2 रन कंप्लीट होता हुआ। 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए यहाँ पर 31 रन है। बहुत बढ़िया। देखिए आकाश पाटिल का भी तारीफ करना चाहूंगा, चर्चा हुआ कमेंटेटर के पहले, देखिए स्थानीय के वो चेहरा देखिए मोहन पाटिल सर को भी आज आमंत्रण दिया गया था, शायद है कल का दिन है, शायद राजे जुड़ेंगे, लेकिन टीम का टोटल देखिए यहाँ पर 29 पर 5 है भाई, 29 है 30 है, 31 रन यहाँ पर अपडेट है। कोई बात नहीं, 31 रन, इसलिए दोनों तरफ देखना पड़ रहा है, स्कोर और स्क्रीन पर। चलते हैं थोड़ा मायरा डीजे की तरफ। संतोष सर धोखा उतना महंगा हो गया है अभी। ओ खींचा है भाई, यहाँ पर ऊंचाई तो ली है, क्या लंबाई ले लेगी? एफर्ट देखिए लाजवाब है, लेकिन देखते हैं वहां का रिएक्शन है, शायद वहां की रिएक्शन देखो, जो खिलाड़ी है शायद पेट के, और सेफ यहाँ पर है। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर प्रशांत पाटिल फिर भी देखिए थोड़ा सा जायजा ले रहे हैं, लेकिन चेक फिर भी वापस करना चाहेंगे। नहीं अंपायर, ये अच्छी बात है, चेक कर लीजिए कोई चीज का, क्योंकि नाम खराब होने में ज़्यादा समय नहीं लगता है। जो मेहनत से हम इस मुकाम तक पहुंचे हैं ना, भलाई गलती हो जाती है इंसान से, लेकिन कभी कभी छोटी गलती भी आपके लिए बड़ा हो जाता है। जिस टाइटैनिक जहाज को भी गुमान था कभी वो डूब नहीं सकता, और पहला यात्रा में डूब गया था। चलिए पेट टीम के भी वहां पर खिलाड़ी हैं, उनसे भी थोड़ा पूछ सकते हो। प्रशांत सॉफ्ट सिग्नल देखिए, पेट टीम के खिलाड़ी वो बता रहे हैं सेफ है, शायद इशारा किए, सेफ है और सेफ है भाई। पिछला जो कैमरा पहुंचे थे ना, इस बार उतना अच्छा नहीं पहुंचे।
और यहाँ पर देखिए प्ले डाउन होते हुए पर अंपायर आपको कभी भी डाउटफुल लगता है ना, आप कभी भी डीआरएस ले सकते हो, आपके लिए उपलब्ध है। अगर यहाँ से नहीं आता है डिसीजन, फिर आपका ऑन फील्ड जो रहेगा डिसीजन वो दिया जाएगा। चलिए डीजे बजाइए। क्या बात है। बना है और अभी भी देखिए आने वाला 4 गेंद बचा है भाई यहाँ पर। यही तो बात चढ़ा भाई यहाँ पर, कांच के खिलौना से खिला नहीं जाता। और यहाँ पर देखते हैं बल्लेबाज अंतिम 4 गेंद के ऊपर कितना यहाँ पर कारगर साबित रहेंगे या मुश्किल बनेगा। और क्या बढ़िया देखे लेग कटर है प्रवीण पाटिल भाई। जहाँ मैटर बड़ा होता है वही प्रवीण पाटिल खड़ा होता है। इनके बंधुराज महेंद्र दादा पाटिल आए तो उनका भी वेलकम स्वागत है। हमारे प्रभाकर सेठ पाटिल, परेश दादा पाटिल से, संजोग दादा पाटिल से, सम्राट दादा पाटिल से, जगन दादा पाटिल से। टीम के पीछे देखिए और बहुत सारे रहते हैं। आज जो ज्यादातर ये करीब रहते हैं, हमसे मिलते जुलते रहते हैं, जिक्र कर लेते हैं। बहुत बड़े देखिए लेट थोड़ा सा खेला गया, लेकिन 4 रन जरूरत था टीम को यहाँ पर। करायचा लढाईच्या आम्ही परिमा जिंकायच्या जोश जुनून जारी है और 4 रन आता हुआ। और बढ़िया देखिए चौका यहाँ पर लगाए थे। यहाँ पर अंतिम गेंद बचा है, चीनों भी चाहेंगे, टीम भी चाहेगा एक चौका बने, कम से कम 40 के ऊपर पहुंचे फाइटिंग टोटल से। कितना रोटी पर घी नाम के साथ जी। अब चाहेंगे कि आखिरी ओवर में एक बाउंड्री, क्या वो चीज यहाँ पर देखने को मिलेगा। या प्रवीण पाटिल देखिए सबसे संकट मोचक खिलाड़ी, खींचा है कवर के ऊपर से। चौवा तो कठिन है, लेकिन से दूसरा तो भागेंगे यहाँ पर, तीसरे के लिए नहीं मौका नहीं भाई यहाँ पर। चेतन पाटिल देखिए फिटनेस बहुत बढ़िया और टीम का स्कोर देखिए फिर भी खुश रहेंगे। 40 रन बनाए हैं और जीत के लिए 41 की जरूरत है। संतोष गरज सर जोड़ रहे हैं यहाँ पर से, पनवेल समालोचक एसोसिएशन के सचिव हैं। और दूसरी तरफ सदस्य हमारे लव फड़के सर हैं। बहुत बढ़िया देखिए आपने पीपीएल को बहुत अच्छी की और हमारे जुबान से हमेशा तारीफ क्रिकेट का रहता है। संतोष सर देखिए अगर कमेंट्री करते करते कहीं हादसा से मेरी जान भी चली जाए तो मुझे गम नहीं। जिस महाराष्ट्र ने इतने प्रेम, इस मुकाम, इतनी बड़ी पहचान बनाई है, और इससे बड़ी पहचान लेकर मैं और कहाँ जा सकता था। तो अभी मुझे कुछ बात की गम नहीं है। और चलेंगे लेजेंड हमारे संतोष गरज सर। आकाश आपका तारीफ करना चाहूँगा, ऐसा हमेशा लेजेंड का ध्यान रखते रहिए। अपना मानुस जबल मित्र देखिए हमारी चर्चा हुई निश्चित रूप से कि कमेंटेटर किन किन को बुलाया जाए, लेकिन मैंने भी ज़्यादा से 2 दिन देने का कोशिश किया था संतोष सर, लेकिन माफ़ी चाहूँगा फाइनल डे नहीं जुड़ पा रहा हूँ। लेकिन आकाश आपको लगेगा बाबू शाह बहुत बड़ी टूर्नामेंट में जा रहे हैं। ऐसे टूर्नामेंट में 14 तारीख जा रहा हूँ ना, जहाँ लाइव भी नहीं है। मेरी सोच यही है, इतनी प्यारो बच्चों ने मेरे पैर भी पकड़ लिए भाई, बाबू साहब काईपन करा तुम्हें, या कसल कर 9 में झूम गए। लाइव भी नहीं है टूर्नामेंट की, रस्सा ही नहीं जा रहा हूँ संतोष सर, क्योंकि हमने छोटे से बड़े हुए हैं। कसाले में भी आया देखिए फाइनल डे, सरपंच अनिल धोरे साहब देखिए उन्होंने कॉल किया और वो 5,000 देने को तैयार थे। नहीं, जुबान की एक बड़ी कीमत होती है। लेकिन जरूर आकाश आपको बेस्ट ऑफ लगेगा, चैंपियन बने आप और पार्टी में हम जुड़ेंगे निश्चित रूप से अंतिम दिन। संतोष सर जुड़िए, कल टीम क्वालिफाई की यश अब मेरी शुभकामना है, चैंपियन बनो। चैंपियन नहीं तो कम से कम फाइनल तक पहुंचो और शाम को पार्टी में जरूर जुड़ेंगे। लेकिन अब जुड़ते जाएंगे पर संतोष गरज साहब की तरफ है। और तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू बाबूशा, शिरोशाहिरी बादशाह बाबूशा, ज्यांना आपण ऐकलं पहिल्या इनिंगमध्ये टीम रोहिंग्यांची धावसंख्या आपण पाहिली
40 धावसंख्या, अगदी सरासरी 10ची राखली आणि धावसंख्या करावी लागेल ती 41 धावा. समोर टीम अमन ब्रिगेड, रियान शिलेवाड, वल्लभ टीमला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. एन्जॉय करूया. यंगस्टर क्रिकेट क्लब क्रियाश 11 देवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये शिस्तबद्ध वेळेवर सामने त्या ठिकाणी खेळताना आपल्या सर्व टीमला पाहिलं. सर्व टीमचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया. एक मॅच जरूर शिल्लक आहे आणि इथून एक इनिंग शिल्लक आहे. जवळजवळ 4-4:30 वाजेपर्यंत आपले सर्व सामने कव्हर अप होतील. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आवश्यकता 41 धावसंख्येची आहे. इथला जिंकलेला संघ टॉप 8 मध्ये दाखल होणारा पेठ संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. अमन पाटील आणि बंटी खाडेकर ही जोडी मैदानावर पाहायला मिळू शकेल. त्यामध्ये बंटी खाडेकरचा आपण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये धुव्वाधार फलंदाजी केली होती. त्या मॅचमध्ये जरूर त्यांचा गोलंदाज सामनावीर ठरला होता, मात्र फलंदाजीने खूप चांगली फलंदाजी करत प्रभावित केलं होतं. पहिल्या गोलंदाजाचा वापर कुठला केला जाईल ते आपण पाहू शकाल. चिनू पाटील मागच्या मॅचमध्ये अगदी 54 धावा करायच्या असताना एका धावेने हा संघ सामना जिंकलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने विचार केला तर वल्लभ संघाने एकतर्फी मॅचमध्ये टीमला पराभूत केलं होतं. दोन्ही संघांचा आपण एकाजोगा पाहिला तर फलंदाजी गोलंदाजीमध्ये अगदी समतोल असणारे हे संघ आहेत आणि त्यामध्ये खरं तर थोडा प्रभावित केलं वल्लभ टीमने. फलंदाजी करणाऱ्या प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या रोहिंजन टीमला मोठे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याचमुळे त्यांच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. कारण सौरभ पाटील आणि चिनू पाटील यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. त्यावेळी मात्र ते फलंदाज लवकर बाद झाले आणि आता 41 धावांचं टार्गेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन होते. चिनू पाटील व्यासपीठासमोर गोलंदाजी करत असताना समोर बंटी खाडेकर. पहिलाच बॉल 41 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल टॅप केलाय. पहिलीचा प्रयत्न जरूर होतोय मात्र या ठिकाणी थ्रो अतिशय खराब आला. सौरभ बॅकअपला खूप दूरवर होते त्याच्यामुळे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतरण झालं आणि त्याचमुळे धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर 2 जोडल्या गेल्या. धावांचा आपण विचार केला तर 10च्या सरासरीने 41 धावा जवळजवळ करायच्या आहे. त्यामध्ये असं जर क्षेत्ररक्षण केलं तर कुठेतरी आपल्याला त्याचं भुगतान सोसावं लागेल. रोहिंजन टीमने जाणून असायला हवं. पुढचा बॉल बंटीसाठी टॉप केला. अतिशय चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्ररक्षकाने चेंडूच्या मागे धावतोय मात्र चेंडू त्याच्या बाहेरून झालाय, सीमारेषा बाहेर गेलाय आणि या 4 धावा येत असताना बंटी खाडेकरच्या बॅटमधून चौकार येत असताना 6 धावा दाखल करती लागल्या. सहा धावा धावपलकावरती या चौकाराने आणि 41ची आवश्यकता असताना सुरुवात चांगली झाली वल्लभ टीमची. कारण चिनू सारख्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवणं हे काहीतरी वेगळं या ठिकाणी मनस्थिती वाटते आपल्याला वल्लभ टीमची आणि त्याच दृष्टीने हे फलंदाजी करत असताना पूर्णपणे या ठिकाणी अष्टीकरचा मारा केला जात आहे. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर चौकाराला आले, त्यानंतर सिंगल येत असताना 7 धावा धावपलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. ब्लॅक आर्मी एका बाजूला पाहायला मिळते. अगदी पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारे त्याने धावसंख्या कुठल्या आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या आणि त्या धावसंख्या सुद्धा वाचवताना त्याने एका धावेने इथे विजय प्रस्थापित केला. अमनचा हा फटका, अपरकट जबरदस्त फटका टोलवलाय, सीमारेषा गाठलार आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. चौकार. धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली मॅच मध्ये. सुरुवातीच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट हे वेगळं तंत्र अवलंबलं कारण चिनू पाटील जर धोकादायक ठरला तर मात्र या ठिकाणी नक्कीच मॅच आपल्याला हार जाऊ शकेल. या दृष्टीने इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. अमनचा हा बॉल मात्र या ठिकाणी मिस झाला. धावसंख्या कुठल्या प्रकारची फरक नाही. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय.
दोन्ही फलंदाच्या माध्यमातून एक एक चौकार आलाय. धावसंख्या 11 वरती आहे. शेवटचा बॉल काय असणार हे खूप काही सांगून जाईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रिव्हर्स केला अटेम्प्ट, पाहूया झेलतोय का, आणि जस्ट टिपला गेलाय. आमनची विकेट, गोल्डन विकेट या ठिकाणी मिळवली आहे चिरू पाटीलने, आणि झेल टिपलाय तिथे मयूर पाटीलने, आणि पहिली विकेट संपन्न झाली 11 धावसंख्येवर एका षटकाच्या समाप्तीनंतर. बाबूशा, कालच्या दिवसात सुद्धा मी बाबूशाचा आवाज आपण ऐकला. आज सुद्धा थोडा वेळ मिळाल्यानंतर एक इनिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. यंगस्टर क्रिकेट संघ क्रियाशील वनच्या वतीने मनपूर्वक आभार, धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे निहाल पाटील, आणि गोलंदाजीच्या माध्यमातून उत्सव पाटील. मागच्या मॅचचा खऱ्या तर या ठिकाणी आपण पाहिलं हिरो राहिला, तर मागच्या मॅचमध्ये रोहिंजन टीमला सर्वाधिक कमी धावसंख्येचं षटक ज्याच्या माध्यमातून फेकलं गेलं तोच हा गोलंदाजच्या मार्गवर. धावा वाचवायच्या आहेत आता 30, आणि करायच्या आहेत 31. अजूनही 3 षटकांमध्ये 30 करायच्या आहेत, कारण 11 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. 3 षटकामध्ये 10ची सरासरी अजूनही राखायची आहे. मॅचमध्ये अजूनही अशा अपेक्षा बंटी खाडेकर अपेक्षित असणार आहेत. ऑन साईडला हलकासा पिच करत असताना इथून एक सिंगल पूर्ण झाली. बॉल येईल तोपर्यंत सिंगल होत असताना 12 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही आपण सांगू शकणार नाही की कोणता संघ अजूनही अग्रेसर असणार आहे मॅचमध्ये, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती चालू आहे, कधी गोलंदाज फलंदाजांवरती अंकुश टाकण्याचा प्रयत्न करतो, कधी एका चौकार येतोय, तिथून मात्र मॅच वळप संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. निहाल डावकुरा गोलंदाज असल्या कारणाने इथे क्षेत्ररक्षण थोडं विखुरलेलं पाहायला मिळू शकेल. ऑन साईडला 12 धावा धावफलकावरती जरूर आहेत, अजून 29 करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ठिकाणी प्लॅन केले जात आहेत. ते कशा प्रकारे धावा रोखल्या जातील रोहिंजन टीमच्या बाजूने, कशा धावा बनवल्या जातील वलप टीमच्या बाजूने, गोलंदाजी आणि फलंदाजी मधला हा संघर्ष. पुढचा बॉल अगदी ऑफस्टिकवरचा यॉर्कर लेनचा बॉल होता उत्सवचा. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा सिंगल झाली कंप्लीट. एकेका धाबीने मात्र थोडी गोलंदाजीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. एकाच चौकार षटकार आला तर वलप टीम सुद्धा जल्लोष करू शकेल, मात्र ज्या ज्या वेळेला एक एक धावे येते त्या त्या वेळेला मात्र अजूनही या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला टीम रोहिंजनचा पाहायला मिळतोय. कारण या वेळेस 13 धावा संख्या आपण पाहिली आहे मैदानावरती आतापर्यंत. दुसऱ्या सत्रामध्ये टीम वलपची मात्र बंटी खाडेकर जोपर्यंत मैदानावरती आहे, प्रवीण पाटील सुद्धा अजूनही मैदानावरती यायचा बाकी आहे. फार मोठा ॲडव्हान्टेज त्यांना सुद्धा आहे, मात्र उत्सवची गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी साकारताना आपण पाहायला मिळते. पुढचा बॉल सुद्धा अगदी यॉर्कर लेनचा होता, थोडीशी फंबल झाली. एकीचं दुसरीमध्ये रूपांतर लगेचच करण्यासाठी कॉल दिला आणि 2 धावा या चेंडूवरती आल्या. आणि 2 धावा दौडत असताना धावसंख्या जाऊन पोचली आहे 15 धावसंख्येवर. 41 धावा करायच्या आहेत मॅचमध्ये. अजूनही कुठला संघ मैदानामध्ये विजय प्रस्थापित करेल सांगू शकणार नाहीत, मात्र ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती बंटीचं चालू आहे तो अजूनही या ठिकाणी आशा व्यक्त करतोय वलप टीम की अजूनही आपला संघ या ठिकाणी विजय प्रस्थापित करू शकेल. मात्र उत्सवची गोलंदाजी या ओव्हरमध्ये एखादी जरी विकेट मिळवली तरी खूप लाभदायक ठरू शकेल. पुढचा बॉल स्ट्रेट डावचा फटका आहे. ऑन साईडला लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार फेकणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक एंड कडे होता, तिथून मात्र थोडीशी टक्कर 2 खेळाडूंमध्ये झाली, बंटी आणि धीरज मध्ये, आणि त्याच पुढे 2 धाब्यावरती रोखलं गेलं आणि 2 धावांची संघाची धावसंख्या 17 धावसंख्येवरती. उत्सवच्या गोलंदाजीने थोडंसं प्रभावित जरूर केलंय,
तर आतापर्यंत त्याने चेंडू पकलेला आहे 4 आणि दिलेल्या आहेत त्या 6 धावा. पुन्हा एकदा बंटी सज्ज असणार आहे. वैयक्तिक चांगला खेळ राहिला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर दिलाय, ओढवला ऑन साइडला, डीप मध्ये या ठिकाणी आतो पाहतोय. ज्या बंटीकडून वाट पाहिली जात होती तो षटकार बंटी खाडेकरच्या बॅट मधून आलाय. आवश्यकता आहे येणारे 13 बॉल वरती 18 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल डॉट येणार रोहिंटन टीम साठी खूप गरजेचं असणार आहे. इथून जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकेल वलप टीम. मॅच बॉल आलेला आहे. ऑलराऊंडरचा आपण आभार व्यक्त करूया, त्यांनी अगदी वौतामध्ये जाऊन बॉल शोधून आणला. विशेष करून बॅटिंग करणाऱ्या टीमला तो बॉल आवश्यक असतो आणि तो बॉल आलेला आहे. पाहूया मैदानावरती उत्सवच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काहीसं वेगळं पण पाहायला मिळू शकते का. पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी यॉर्कर लेनचा बॉल होता आणि इथे फलंदाज बाद झालाय. पंचांचं बोट आकाशामध्ये, बिग विकेट, मोठी विकेट मिळवली आहे. टीट फॉर टॅट लगेच प्रत्युत्तर दिलं उत्सवने आणि बंटी खाडेकर बॅक टू द पॅव्हेलियन. प्रवीण पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. एक गेला आणि दुसरा एक आला असं म्हटलं जाईल, कारण तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. याच मैदानावरती मागच्या वर्षी नाईटच्या स्पर्धेमध्ये पाय जिंकणारा हा खेळाडू. मात्र या वेळेस त्याच्यावरतीची जबाबदारी आहे तीही फार मोठी आहे, कारण बंटी बाद झालाय. नवीन फलंदाज प्रवीण आल्यानंतर त्याच्या साथीने निहाल पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र सौरभ पाटील गोलंदाजीला आलाय, त्याच्यावरती या ठिकाणी प्रत्यहाला चढवला जाईल का. तर आता आवश्यकता आहे, येणारे बॉल शिल्लक आहेत 12, आवश्यकता 18 धावांची. 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. मैदानाचा एकूणच विचार केला तर या धावाही तेवढ्या जास्त नाहीत. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत साधली आहे, उत्सवने एक षटकार जरूर त्याच्या षटकामध्ये दिला. मात्र बंटीची विकेट्स आणि निरंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि म्हणूनच त्या मैदानावरती आपण पाहतोय खरं तर 12 बॉलमध्ये 18 करायचे असताना एक वेगळा संघर्ष बॅट आणि बॉलमध्ये पाहायला मिळू शकेल. अगदी प्रभाकर शेठ पाटील, परेश शेठ पाटील मॅच एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या वतीने स्पर्धेला सुद्धा आर्थिक योगदान लाभलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद, आभार. रिव्हर्स केला अटॅम्प, अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉलला आडवलं जरूर, मात्र 3 धावांमध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळू शकेल. 3 धावा जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. निहालने रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, जरूर या ठिकाणी मोठा फटका कन्वर्ट झाला नाही, मात्र 3 धावा आपल्या संघासाठी आल्या, हेही तेवढंच महत्वाचं असणार आहे. धावसंख्या 3 धावसंख्येने जाऊन पोहोचली आहे 26 धावसंख्येवर. अजूनही 15 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 बॉलवरती. सौरभ समोर असणार आहे. ऑडिटर फलंदाज, एक नावाजलेला खेळाडू प्रवीण पाटील. 11-15चं समीकरणामध्ये ऑन साइडला हलका हाताने फ्लिक केलं असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती चुनू पाटील आलाय. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. बॅकअप खूप चांगलं आहे. सिंगल पूर्ण होत असताना 27 धावा लागल्या, आता 14 लागली, अजूनही हव्या आहेत धावा. मात्र त्यामध्ये एखादी विकेट आली आहे तर मात्र वेगळा या ठिकाणी सामना पाहायला मिळू शकेल. जर एखादा चौकार षटकार आला तर मात्र मॅच कदाचित लवकर फिनिश होऊ शकेल. पाहूया सौरभ पाटील काय करू शकेल. डॉट टू चेंडू काढणे, विकेट मिळवणं इथून मात्र गरजेचं असणार आहे. जय दुर्गा एकता क्रिकेट संघ रोहिंजरला. मात्र अमन ब्रिगेड
रियान शिले वलप टीम अतिशय चांगली फलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळाले, झेल उडालाय आणि काय झेल टिपलाय, हार्ड झेल टिपलाय आणि निहालचा खेळ इथं संपुष्टात आणलाय. स्वतःच्या फालोत्तरामध्ये सुपर झेल पकडलाय सौरभ पाटीलने. थँक्यू डीजे. निहाल बाद झाल्यानंतर साहिल पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी, कारण प्रबीलला स्ट्राईक देणं तेवढंच महत्त्वाचं असल्या खेळाडूसाठी. एक मॅच विनर खेळाडू नॉन स्ट्राईक गेला आहे आणि तेवढीच जबाबदारी इथे सौरभ पाटीलची असेल की जेवढं डॉट बॉल किंवा प्रबीलला स्ट्राईक न येणं ही स्ट्रॅटर्जी रोहिंदन टीमकडून सुद्धा आखली जाऊ शकेल. कारण आता 9 बॉलवरती 14 करायच्या आहेत. हे 3 बॉल सेफली लँड झाले तर मात्र मॅच इथे रोहिंदन टीमसाठी सुद्धा बनू शकेल. मात्र या 3 बॉलवरती एखादा मोठा जरी फटका आला तरी मॅचमध्ये वलप टीम पूर्णपणे शिरकाव करू शकेल. साहिल पाटील तर दुसऱ्या बाजूने आपल्याच पालोत्तरामध्ये झेल घेणारा सौरभ पाटील दिसतोय. पहिल्या चेंडूवरती 3 जरूर आल्या, सिंगल, लगेच विकेट मिळाली. म्हणजे 3 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू दोन्ही संघासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. हा बॉलवरती मोठा तडाखा जरूर आलाय, बॉलने गाठले सीमा रेषा आणि बॉलवर आलाय साहिलच्या बॅट मधून आल्या षटकार. साहिल बॅक टू द पवेलियन. हा महत्वपूर्ण बॉल फेकला जाईल सौरभ पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज प्रतीश सांगडे आला मैदानावरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑन स्क्रीन आमच्या आयोजक कमिटी या ठिकाणी दाखल होईल. आकाश पाटील आपण याचं ऑन स्क्रीन पंचांनी या ठिकाणी नक्कीच रेफर केलेला आहे. शेवटचा बॉल जरूर शिल्लक आहे सौरभ पाटीलचा. प्रल्हादजी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद, आभार आहे, स्वागत आहेत या मंचावरती आपण. सौरभचा पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फ्लोलिनचा बॉल होता. चिनू पाटीलने आवाज दिला क्षेत्ररक्षकाला, तिथे थोडा पंबल झाला आणि त्या बॉलवरती 2 धावा आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आता राहतील त्या मात्र 6 बॉल 6 धावा. समीकरण 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे आणि स्ट्रायकिंग याला प्रवीण पाटील पाहायला मिळू शकेल. वाचवल्या जातील काय हा धावा? एवढा मोठा फलंदाज समोर असताना एका त्या बॉलर करून सुजल पाटील मागच्या मॅच मध्ये ज्याच्या गोलंदाजीवर प्रति हल्ला चढवला गेला होता तोच गोलंदाज सुजल पाटील 6 धावांचं संरक्षण केले जाईल का? जिंकणारा संघ पेठ संघासमोर असेल तर पेठ संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण लगेच व्यासपीठासमोर या. सुजल पाटील समोर प्रवीण पाटील सारखा फलंदाज आणि या फलंदाजाला 6 धावा तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल.
प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्याच बॉलला उडवलाय. झेल होईल का? सौरभ पाटील डाऊन द कॅच आणि झेल नाही, तर ही मॅच सोडली सौरभ पाटील आणि रोहिंजन टीमने. दुसरीचा प्रयत्न 2 धावा झाल्या. रोहिंजन टीमची ही गचाळ क्षेत्राची या ठिकाणी नक्कीच मॅच मध्ये तुम्हाला पराभव पत्करायला लावू शकते. अगदी सहज सोपा झेल होता, हलावं लागलं नाही. जिथे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच बॉलवरती उडालेला झेल सोडलाय, तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच प्रवीण पाटील धोकादायक ठरू शकतो. पहा काय घडलं मैदानावरती. दुसरा बॉल डॉट काढलाय. पहा 2 धावा वाचल्या असत्या तर कदाचित मॅच मध्ये अजूनही संधी निर्माण झाली असती. आता मात्र येणारे 4 बॉल, अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. सुजल पाटील काय गोलंदाजी करतो. एखाद्या मोठा फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना इथे जरी या ठिकाणी रोहिंजन संघ हारला जिंकला किंवा वलभ संघ हारला जिंकला तरी क्रिकेटचा विजय होईल यात मात्र शंका नाही. कारण एक मोठ्या फलंदाजासमोर एक नौका यंगस्टर गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या बॉलवरती इथे सुद्धा झेल उडालाय आणि इथे झेल पकडला गेलाय प्रवीण पाटीलचा. आता 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नवीन येणारा फलंदाज मॅच जिंकून देईल का की सुजल पाटील मॅच मध्ये पुनरागमन करेल? आहे 3 चेंडू 4ची आवश्यकता आहे. चिनू पाटील ही स्ट्रॅटर्जी आपण पाहतोय ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे. कारण सुजल पाटील जो मागच्या मॅच मध्ये जवळजवळ त्याने 24 धावा त्या षटकामध्ये कुठल्या होत्या, आता 6 धावा डिफेंड करत असताना तोच गोलंदाज यावेळेस मैदानावरती 3 चेंडू मध्ये अगदी आपण पाहिलं तर आता 4 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. समोर करण पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतोय. पाहूया काय मैदानावरती होईल. दोन्ही बाजूने या ठिकाणी ती स्ट्रॅटर्जी आखली जाते जिंकण्यासाठी. एका बाजूला अमन ब्रिगेड वलभ संघ रियाशील मलप संघ, तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा एकता क्रिकेट संघ रोहिंजन पाहायला मिळेल. 3 चेंडू 4ची आवश्यकता असताना वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होत असताना पाहायला मिळू शकेल. मैदानामध्ये एका बाजूला सुजल गोलंदाजी करतोय तर डावखुरी हाताचा फलंदाज करण आपल्याला पाहायला मिळू शकेल. मॅच जिंकून देणारे हे दोन्ही खेळाडू हिरो ठरू शकतात. नौके आहेत, यंगस्टर आहे, टॅलेंट फार मोठा आहे. मात्र आज मैदानावरती आपापल्या संघासाठी खेळत असताना करण मॅच जिंकून देणार की सुजल मॅच जिंकून देणार? मैदानावरती दोन्ही धुरंधर फलंदाज गोलंदाज एकमेकांसमोर. पुढचा बॉल, या बॉलवरती चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट आणि आता मात्र समीकरण बनेल 2 बॉल 4ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती सुटलेला झेल, त्यानंतर 5 बॉलवरती 4ची आवश्यकता. प्रवीणची पडलेली विकेट, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात पडलेली ही विकेट. सुजल पाटीलने काय गोलंदाजी साधली आहे. चिनू पाटीलचं कौतुक करावं लागेल. वारंवार प्रत्येक खेळाडूला कुठे क्षेत्ररक्षण करावं, कशी गोलंदाजी करावी हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आल्या मात्र एखादा चौकार ठोकेल का? एका चौकाराने मॅच जरूर फिनिश होईल. मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी साधली सुजल पाटीलने, लाजवाब गोलंदाजी. इथून जरी रोहिंजन सिंग पराभूत झाला तरी तुम्ही सुजल पाटीलला जरूर दोष देऊ शकणार नाही. त्याने पुरेपूर प्रयत्न केलाय. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी 6 धावा डिपेंड करायच्या होत्या, सर्वाधिक महत्वाची जोडी मैदानावर होती. कारण प्रवीण पाटील सारखा फलंदाजी करत असताना त्याची विकेट मिळवली आहे आणि मॅच मध्ये रोहिंजन टीमला आणून ठेवलाय. 2 बॉल 4ची आवश्यकता.
चला मॅचला सुरुवात करा लगेच, निदम तोडू नका प्लीज. हा बॉल तेवढाच महत्वाचा असेल. कदाचित चौकाराला मॅच फिनिश सुद्धा होऊ शकेल. डॉट आला तर अजून 4 धावा राहू शकतील. पुढचा बॉल आणि या बॉलवरती पंचांचा वाईटचा इशारा आलाय. कदाचित त्याला तोच कानमंत्र देण्यात आला असेल की ऑफस्टिक जर माराड केला जाऊ शकला तर अतिशय चांगलं होईल. कारण जेव्हा तुम्ही बॅटच्या पट्ट्यात एखादा बॉल दिला तर मात्र या ठिकाणी षटकार चौकार होऊ शकेल. ऑफस्टिकरचा बॉलवरती कदाचित कॅच उडण्याचा संभव आहे आणि तशाच प्रकारचा मारा सुजलच्या माध्यमातून केला जातोय आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे. दोन्ही संघाच्या माहितीसाठी सांगतोय कारण 2 चेंडू 3 धाबांची आवश्यकता आहे. हा बॉल तेवढाच महत्वाचा असेल. या बॉलवरती मॅच कदाचित फिनिश होऊ शकली आहे आणि होऊ शकली आहे. सुजलने हा बॉल ओव्हर पिच दिला आणि ठोकलाय. करण पाटीलने हा मॅच विनिंग षटकार. अमन ब्रिगेड, रियान शिरे, वलफ संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम जयदुर्गा, एकता क्रिकेट संघ रोहिंजन, हार्ड लक. यावेळेस गोलंदाज सुजल पाटील, काय गोलंदाजी केली. शेवटच्या क्षणाला मात्र पराभव पत्करावा लागला आणि मॅचचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. जबरदस्त फलंदाजीने सुरुवात केली आहे. 8 चेंडूमध्ये 18 धावा करणारा बंटी खाडेकर मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच टीम स्वर्गीय संदीप स्फोट, गावदेवी पेठ विपक्ष अमन ब्रिगेड, रिया शिरल वलफ संघ.